मी रोहिणी बोरी झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण घोळ मच्छीच्या काट्याची भाजी बनवतोय। हा बघा काटा, 2-3 तुकडे मी टाकलेत, त्याच्यामुळे ते तुकडे येणार पुढे। हे बघा काटा आणि काय पिसारा आहे? हे बघा पीस नाही, याच्यात पिसारा नाही, मग फक्त म्हणजे पिसाऱ्याचा आहे। हे बघा, हे 2-3 तुकडेच मी फक्त घेतलेत कमी पडेल म्हणून, बस दुसरा सगळा काटाच आहे बघा। आता आपण ना ही जी म्हणजे गोळीचा काटा आहे ह्याचा जो रस्सा बनवायचा आहे, तर आपण इथे टोपामध्ये तेल घेतले 2 टेबलस्पून आणि आपण हे वाटण बनवून घेतलं। काय काय टाकलं वाटणं? हळद, मिरची, कोथिंबीर, लसूण आणि खोबरं, ओलं खोबरं आपण थोडंच टाकलंय ओलं खोबरं। आपल्याला फार जाडा असा रस्सा नाही बनवायचा आहे। आता हे वाटण यावेळी आपण दाखवलं नाही, कारण मागच्या सर्वच एपिसोडमध्ये आपण हे वाटण सेमच दाखवलेलं आहे, तर तसंच वाटण हे करायचं आहे। जर तुम्हाला हवं असेल तर मी खाली लिंक देईन व्हिडिओची। तर आपण हे जे वाटण टाकले ना त्याच्यामध्ये लसूण वगैरे, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे। तर आपण त्याचं छान परतून घ्यायचंय, म्हणजे वास येणार नाही लसणाचा कच्चाचा। अडीच टीस्पून आगरी मसाला टाकला। अर्धा चमचा आपण हळद टाकतोय। छान परतून घेऊया आपण। हे जे वाटण आहे त्याला तेल सुटलं पाहिजे, वाटणाने असं साईडने तेल सोडलं पाहिजे, एवढं छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आपण 1 चमचा आपण काश्मीरी मिरची पावडर टाकतो। 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकले। आता ह्यात आपण गोळीचा काटा, गोळीचे पीसेस सुद्धा वापरलेत। गोळीचा पिसारा असतो त्याचे पण पीसेस आहेत, तर आपण हे स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता आपण ते टाकून घेऊया। काटा जो असतो त्याला खूप जास्त टेस्ट असते, तुकडीपेक्षा मला काट्याला जास्त टेस्ट वाटते। काटा आणि त्याचा पिसारा जो असतो त्याला चकडामध्ये खूप चव असते, तर खूप टेस्टी असे हे कालवण बनतं। कॅल्शियम खूप असते। लग्नांमध्ये, आगरी लोकांच्या हळदीमध्ये, लग्नामध्ये सुद्धा हे कालवण बनवलं जातं। गोळ माशाच्या तुकड्याचं, माशाचं कालवण असतं। याच्यामध्ये कॅल्शियम सुद्धा खूप असतं। आता आपण छान मिक्स करून घेऊया। छान आपण परतून घेतले बघा। आता 5-1 मिनिट आपण झाकण देऊन ठेवूया। बोल, आपण आता चिंचेचं पाणी टाकतोय बघा। आता 5 मिनिटं आपण झाकून ठेवलेलं कालवण, आणि आता आपण ना थोडं चिंचेचा ज्यूस असतो, टॅमरिंड पल्प, तो काढून टाकला।
आता आपल्याला ग्रेव्ही किती हवी आहे ते बघून आपण पाणी टाकून घेऊया. आमच्याकडे 6 माणसं आहेत तर त्या हिशोबाने आम्ही ग्रेव्ही बनवतोय. आता मीठ टाकून घेऊया. 1 टीस्पून मीठ टाकलं आपण. कमीच टाकूया कारण नंतर मग खारट होते. आपल्या चिंचेत पण मीठ आहे ना. पाणी टाकून घेतलं आपण. आपल्याला किती ग्रेव्ही पातळ हवी आहे किंवा किती लोकांसाठी हवी आहे त्या हिशोबाने आपण पाणी ऍड करूया. ते आपण 1 ग्लास टाकलं, छोटा 1 ग्लास. आता थोडासा गरम मसाला टाकतो. पाव चमचा टाकतो. पाव चमचा गरम मसाला. सगळ्यात आता नवीन मसाले आहेत ना आमचे. आता झाकण ठेवून ठेवूया 5 मिनिटं. जोरून मला लावून सुद्धा जास्त काय छान झालं बघा.